हॅलो अँड वेलकम टू वन मोर एपिसोड ऑफ शॉर्ट स्टोरीज विथ हर्ष. आज आपल्याबरोबर अतिशय एक इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे. त्यांचं नाव आहे श्रीयुत सचिन गाढवे. ते काका हलवाई स्वीट सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तर आपल्या गप्पा चालू करूया सचिन गाढव्यांबरोबर. सचिन, वेलकम टू शॉर्ट स्टोरीज विथ हर्षच्या पहिल्या सीझन मध्ये तुझं अतिशय मनापासून स्वागत आहे आणि थँक्यू आल्याबद्दल. तर खूप लोकांना इथे खूप क्युरिओसिटी आहे काका हलवाई स्वीट सेंटर बद्दल, काका हलवाई ॲज अ ब्रँड बद्दलच. तर या गप्पांमधनं आपण आता ते या गोष्टी जरा जाणून घेऊया आणि मजा करूया. सो सचिन, पहिलाच प्रश्न अगदी आमच्या डोक्यात जो येतो, सगळ्या लोकांच्या डोक्यात येतो की काका हलवाई हे नाव खूप असं गमतीदार आहे. सो म्हणजे त्याच्यावरनं खूप वेगवेगळे गोष्टी आणि विनोद पण होतात, तुला पण अनेकदा होतात त्याच्यावरनं. सो काका हलवाई हे नाव कुठून आलं, कसं आलं, त्याच्याबद्दल काय सांगशील? माझ्या 5 पिढ्या आधी खापर पणजोबा माझे यांना बाजारात काका म्हणून संबोधलं जायचं आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला म्हणून ते नाव काका हलवाई असं पडलं आणि इट कंटिन्यूड. द लेगसी इज गोइंग ऑन. ते सुरूच आहे. आणि मीम्सबद्दल तर मी काही बोलणार नाही. ठीक आहे, ॲक्सेप्ट करायचं असतं. आणि अशी ही लेगसी साधारण 1892चा आम्ही एस्टॅब्लिशमेंट सांगतो. त्याच्या आधीही थोडे दिवस आहे, पण आम्ही 1892 म्हणतो. तिथपासनं 6 पिढ्यांचा हा वारसा चालू आहे. अविरत लोकांचा विश्वास पिढ्यानपिढ्यांचा. आजही पुण्यामध्ये आम्ही टिकून आहोत आणि एक आनंद आहे कस्टमर्सना सेवा देता देता. आज बराच काळ लोटला. आय एम हॅपी. आणि काका हलवाई हा पुण्यातला बॉर्न इन पुणे असा ब्रँड आहे ज्याला 100 वर्ष होऊन गेलीत. आता तू जेव्हा 6व्या पिढीला रिप्रेझेंट करतोस, तू अख्खा बिझनेस आता तू सांभाळतोस, तुझ्याबरोबर 5 भाऊ आहेत. तर हे जे तू बिझनेसमध्ये आलास हे लहानपणापासूनच असं पिढीच्यात, आपण जेव्हा फॅमिली बिझनेसेस म्हणतो तेव्हा असं ठरलेलं असतं की नाही गादी चालवणं म्हणतो, तर तसं काही घडलं तुझ्या बाबतीत का? काय अगदी तसं घडलं असं मी म्हणणार नाही, पण आम्ही राहायला टिळक रोडला होतो. तिथे खाली टिळक रोडचं दुकान, मागे एक छोटा कारखाना होता. त्यामुळे मला थोडंसं बॅकग्राऊंड द्यायला आवडेल की सुरुवात कशी झाली आणि काय. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पिढी दर पिढी हा व्यवसाय चालूच होता. मंडईच्या दुकानामधनं 1976-77च्या दरम्यान माझ्या वडिलांनी एक कॉन्शियस डिसिजन घेतला. कसं आहे, त्यांच्या पिढीतले ते सगळ्यात मोठे. त्यांनी एक डिसिजन घेतला की फॅमिली मोठी होती आहे, कारण आमचा गोतावळा खूप मोठा आहे. तर त्यांनी एक कॉन्शियस डिसिजन हा घेतला की आपण आता इथून बाहेर पडून एक स्वतंत्र व्यवसाय, याच व्यवसायात आपण चालू करूया, पण कम्प्लिटली सेपरेट चालू करायला पाहिजे. कारण पुढे येणारा जो काळ आहे आणि येणाऱ्या वाढणाऱ्या ज्या पिढ्या आहेत आणि त्यांची मुलं, मग त्यांची मुलं, असा तो विचार करून त्यांनी 77 साली टिळक रोडला दुकान चालू केलं. हळूहळू ते दुकान ग्रो व्हायला लागलं. त्यातनं चांगलं रेप्युटेशन एक तयार झालं आणि आम्ही तिथेच वरती राहायला होतो. त्यामुळे लहानपणापासून तो एक ओढा होता म्हण किंवा म्हण. मला असं फोर्स कोणी केलं नाही की तू गादी चालवली पाहिजेस किंवा, पण ओढा होता. कारण इट इज अ नॅचरल थिंग की तुम्ही डे इन डे आउट जर एखादी गोष्ट बघत असाल तर बऱ्याचदा आपण असोसिएट होतो किंवा इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. आणि त्यामुळे हळूहळू स्वतःहून इंटरेस्ट घेणं, मग हे कसं बनवतात किंवा पॅकिंग कसं केलं जातं, कस्टमरला सर्व्हिस कशी दिली जाते, ह्या बाबतीत हँड्स ऑन अनुभव मला तिथे घ्यायला मिळत होता, एक्सपोजर मिळत होतं. त्यातनं एक गोडी निर्माण झाली आणि मग मी या क्षेत्रामध्ये यायचं कॉन्शियस डिसिजन मीही घेतलं. आणि हे सगळं टिळक रोडला, तो टिळक रोडचा उल्लेख केलास आणि मला माहितीये की यू आर व्हेरी प्राऊड पुणेकर. पेठी एक्झॅक्टली. सो वाढत असताना आता टिळक रोड हा जो भाग आहे तो सदाशिव पेठेमध्ये येतो आणि त्याचा एक पार्ट. सो तो सगळा अनुभव कसा होता ग्रोईंग अप विथ, म्हणजे तिथे खूप तेव्हा चांगली मोठी मोठी माणसं राहायची, मोठ्या व्यक्ती आजूबाजूला असायचे, साहित्यिक असायचे वगैरे वगैरे. सो तू अनेकदा आपल्या बोलण्यात याच्या आधी आलेला आहे की तुमच्याकडे रेग्युलर अशी लोक यायची. सो त्याचा किती तुझ्यावर इन्फ्लुएन्स होता? हा इन्फ्लुएन्स पण खूप होता. कारण कसं आहे माहिती आहे का रे, पर्सनॅलिटीज बद्दल खूप
अट्रॅक्शन म्हण किंवा एक ओढा नॅचरल प्रत्येकाचाच असतो, कारण तो एक ऑरा वेगळा असतो त्यांचा, आणि मलाही होता. खूप सारी लोक नावाजलेली रेग्युलर कस्टमर म्हणून दुकानात यायची. काही अनुभव मी तुझ्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेत, लाईक शांता शेळके. आता शांताबाईंचा रतिबोता असं म्हणलंच तरी चालेल की त्यांचं टायमिंग फिक्स होतं. सकाळी जर त्या आल्या तर त्या 10:30च्या आसपास, 10 ते 10:30च्या आसपास, आणि दुपारची त्यांची वेळ ही 4:30 ते 4, 4:30, 5च्या मध्ये असायची. असं त्यांचा एक रतीब होता. अनेक लोक होती. शिवाजी सावंत यायचे. शेजारी सुभाष अवचटांचा स्टुडिओ होता. कोल्हटकर आपल्या इथे जवळ राहायचे, तुला माहिती आहे. खूप जण, म्हणजे किती जणांची नावं घेऊ. दमा मिरासदार तुला माहिती आहे की ते रोजचं तिथं त्यांचं जाणं येणं. सो अशी अनेक मंडळी कायम येणारी. आणि प्राध्यापक शिवाजीराव भोसले, मंगेशकर फॅमिली, म्हणजे आशाताई तर रेग्युलर दुकानात यायच्या. सो कुठेतरी एक वाटायचं की एवढ्या मोठ्या व्यक्ती आपल्याकडे येत आहेत तर आपल्याकडे काहीतरी आहे, आणि याचं त्यावेळेला उमगायचं नाही की व्हॉट एक्झॅक्टली आय नीड टू डू किंवा हे काय आहे. पण एक त्यातनं आवड निर्माण झाली, ओढ निर्माण झाली, आणि ऑफकोर्स इन्फ्लुएन्स तर होतोच आपण, की एवढ्या मोठ्या व्यक्तींना तुम्ही 1-on-1 भेटता. आणि व्यक्ती म्हणून मला नाही, हे मला आज कळतं की व्यक्ती म्हणून नाही, पण त्या नावाला म्हणून तो जो त्यांच्याकडनं बोलतानाचा जो एक रिस्पेक्ट किंवा तो जो कनेक्ट यायचा, तो कुठेतरी अट्रॅक्ट करत होता कायमच मला. आणि शेवटी दॅट इज अ हुक दॅट आय वुड से की विच ब्रॉट मी इन टू दिस बिझनेस. आणि आय थिंक तू अभिनव, हो, मी अभिनव इंग्लिश मीडियम, आणि खूप प्राऊड अभिनवाईट आहेस. अभिनवचे काही म्हणजे तुझ्या आठवणी लहान? अरे, मी शाळेत खूप शाय आणि अबोल असा व्यक्तिमत्व होतो. आता तुला शाक बसेल मी हे सांगतोय जेव्हा, पण इट इज अ फॅक्ट की मी खूप कमी मिसळायचो मुलांमध्ये किंवा मित्रांना. मला खूप मोजके मित्र होते, मैत्रिणी होत्या. 9वी 10वी मध्ये मी ओपन अप व्हायला लागलो, आणि मला मित्रही तसे लाभले, मैत्रिणी तशा आहेत. म्हणजे आज ग्रोईंग अप इयर्समध्ये आपण खूप म्हणजे हो, आणि ते वेगळंच जग आहे. म्हणजे बालपण देगा देवा, एवढंच मी म्हणेन. खरंय. आणि त्याच्यात अनेक लोक तुझे अजूनही, म्हणजे तुमची मैत्री खूप हो. म्हणजे माझे काही जवळचे मित्र आहेत जे पहिलीपासून माझ्या बरोबर आहेत, आजही संपर्कात आहेत. आमची घट्ट मैत्री आहे. काही डॉक्टर्स आहेत, काही सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या पदावर आहेत, काही इंजिनिअरिंग कंपनीचे मालक आहेत. खूप विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी मंडळी आहे. आणि मी स्वतः बोलका असल्यामुळे, म्हणजे आता ती पर्सनॅलिटी माझी आली आहे की बोलका असल्यामुळे मला सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट करायला आवडतं. मला विविध क्षेत्रांमधली माहिती घ्यायला खूप आवडते की हे काय आहे, कशामुळे होतं. म्हणजे आय एम मी एन्थुझियास्ट म्हणणार नाही, पण मला त्या निटिग्रिटीजमध्ये मला जायला आवडतं की हे वर्क कसं होतं, किंवा एखादी टेक्नॉलॉजी असेल तर त्याच्या मागचं काय आहे बाबा, ह्याचा लॉंग टर्म इफेक्ट आपल्यावरती कसा होणार आहे. लाईक सध्या AI आपण पाहतो, तर AI वरती माझी चर्चा माझ्या मित्रांबरोबर होते जे सॉफ्टवेअरमध्ये बऱ्याच वर्षांपासून मोठ्या पदांवर काम करत आहेत. त्याचा येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर इफेक्ट काय होणार, डॉक्टरी क्षेत्रामध्ये काय चाललंय, तिथे काय आहे. सो असं सगळं आहे, आणि सगळ्यांबरोबर माझा संपर्क चांगला आहे. आणि आय एम हॅपी की मी अभिनवाईट आहे, आणि मला अशा मुलांबरोबर, व्यक्तींबरोबर मला वावरायला मिळतं, बोलायला मिळतं त्यांच्याशी. सो तू मगाशी शांता शेळक्यांचा उल्लेख केला की त्यांचा ऑलमोस्ट रतीब असायचा. सो त्यांचा सगळ्यात आवडता पदार्थ कुठला होता? सो सुभाष अवचट सरांनी त्यांच्या लोकसत्तामध्ये ते लेख लिहित होते आत्ता एवढ्यात, त्याचं पुस्तक सुद्धा त्यांनी पब्लिश केलं. तर त्याच्या लेखामध्ये त्यांनी मेन्शन केले, त्या ज्यामध्ये शांता शेळक्यांचा लेख आहे, शांता शेळक्यांवरती लेख. सो त्यांनी तिथं स्पेसिफिक लिहिलेलं आहे की सामोसा तळायला लागले की वास जायचा सरांच्या ऑफिसमध्ये, आणि मग त्या म्हणायच्या काकाचा सामोसा मागव. आणि तो साईज एवढा मोठा होता की त्या म्हणायच्या ह्याला आहे ना
त्यावेळेला त्यांचं तुंबाड कादंबरीचं कव्हरचं काम चाललं होतं आणि तुंबाड कादंबरी खूप जाड आहे, हो. मोठी आहे ती. सो त्याला रिलेट करून शांताबाईंनी त्याला तुंबाड सामोसा असं नाव दिलं असं सुद्धा सर सांगतात. सो हे आहे. बऱ्याच मिठाई सुद्धा त्या घ्यायच्या. बरीचशी ही मंडळी असं म्हणजे स्पेसिफिक असं एक आयटम असं नव्हतं, ते सगळंच वेरियस गोष्टींमध्ये घ्यायचं. लता दीदींचं स्पेसिफिक सांगायचं तर आपल्याकडचा दुधी हलवा तर त्यांना तो खूप आवडायचा. अंजीरची बर्फी. 2 स्पेसिफिक हे आयटम होते की दीदी मागायच्या म्हणजे मागायच्या. आणि आय एम फॉर्च्युनेट की मी त्यांना वन ऑन वन भेटलो होतो. ऑरा खूप वेगळा होता. बोलायचं म्हणजे मी ऑटोमॅटिक पाया पडलो त्यांच्या. मस्त. सो या नावाने मला अशा पण ऑपॉर्च्युनिटीज दिल्यात ज्या आपण कधी विचार करू शकत नाही. सो मगाशी जे तू म्हणलास ना की अट्रॅक्शन काय, तर अट्रॅक्शन मी म्हणणार नाही, पण अशा गोष्टी ज्या आपण विचार करू शकत नाही, अशा असोसिएशन्स किंवा अशी भेट त्या घडत गेल्यात या नावामुळे. आणि आय ट्रेजर देम व्हेरी मच. आता हे जे नावाचा तू उल्लेख केलास, काका हलवाई हे नाव, यांनी तुला अशा खूप गोष्टी दिलेल्या आहेत. आता तुला एक स्पष्ट प्रश्न विचारतो, जो एका आमच्यासारख्या अनेक लोकांच्या, पुणेकरांच्या, जिथे इथे आपल्या काका हलवाईचे प्रॉडक्ट जातात, जगभर जातात, तर आम्हाला आहे ना काका हलवाईचे अनेक लोगो दिसतात. कुठे काका हलवाई स्वीट्स दिसतं, कुठे काका हलवाई स्वीट सेंटर दिसतं, कुठे नुसतं काका हलवाई दिसतं का, असं काहीतरी आहे. तर नक्की काका हलवाई कुठले आणि कोण आणि काय? मी मगाशी तुला सांगितलं स्टार्टमध्ये तसंच की 77 साली मेन ब्रँडपासून माझ्या वडिलांनी ब्रांच आउट केलं. त्यांनी काका हलवाई स्वीट सेंटर या नावाने सुरुवात केली. हळूहळू फॅमिली जशी मोठी होत गेली तसं तसं प्रत्येकाचं ॲस्पिरेशन म्हणू आपण त्याला, की प्रत्येकाचं ॲस्पिरेशन होतं. तो म्हणायला लागला मला एका पेसनी ग्रो करायचं आहे. मग ते बाहेर पडले आणि आज हे जे तुला वेगवेगळे लोगोज दिसतात हे आमच्या फॅमिलीतच आहे. पण प्रत्येकाचं काही माझे चुलत भाऊ आहेत, कझन्स आहेत. सो त्यांनी प्रत्येकाने आपापल्या ॲस्पिरेशननुसार प्रत्येकाने एक सेटअप वेगळा चालू केलेला आहे. आत्ता तू प्रश्नामध्ये जो उल्लेख केला त्याच्यामध्ये सांगायला आवडेल की बिगेस्ट फुटप्रिंट ज्याला म्हणतात ही आज काका हलवाई स्वीट सेंटरची आहे, KHSCची. रिटेल वाईज ऑल्सो, कारण आपण पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, बारामती इथपर्यंत आहोत. बरं, बारामतीला सुद्धाही प्रीपॅक्ड किंवा पॅकेज्ड फूड जात नाही. जो माल तुम्हाला टिळक रोडच्या, कर्वे रोडच्या, कोथरूडच्या कुठल्याही आमच्या पिंपरीच्या दुकानात, चिंचवडच्या दुकानात मिळेल. सो तोच माल तुम्हाला बारामतीत सुद्धा फ्रेश मिळतो. कुठेही असं नाही आहे की प्रीपॅक्डमध्ये आपण सप्लाय करतोय. सो हा रिटेल साईडचा झाला. मॉडर्न ट्रेडमध्ये आज रिलायन्स, डीमार्ट, मग स्टार बाजार यांच्याबरोबर आपण टाईड अप आहोत. ऑनलाईनमध्ये आम्ही ॲमेझॉन, बिग बास्केट ह्या चेन्सबरोबर आपण टायअप केलेला आहे. सो एक्सपोर्ट्स आपले चालू आहेत. बल्कमध्ये आम्ही बरेच सप्लाईज करतो. कॉर्पोरेट सेल्स आपले आहेत. सो स्प्रेड वाईज इफ यू सी, KHSC इज द लार्जेस्ट टुडे. ओके. आणि साधारण मग आता ओरिजिनल जे काका हलवाई आहे मंडईमधलं आपण जे पाहतो किंवा याच्यातलं पाहतो डेक्कनचं आहे, तर ते दॅट इज ओन्ड बाय होल फॅमिली. ओके. आजही ते तसंच आहे आणि त्या पद्धतीने ते चालू आहे. सो प्रत्येकजण आपापला प्रयत्न करतोय आणि आम्ही आमचे प्रयत्न करतोय. असं साधारण स्प्रेड आहे. नाही, आणि तू आता म्हणलास, तो माझा ऍक्च्युली पुढचा प्रश्न होता की याची व्याप्ती किती आहे. त्याचं तू ऑलरेडी उत्तर दिलंस की आता सगळीकडेच अवेलेबल आहे आणि मॉडर्न ट्रेड आणि जे जनरल ट्रेड, GT, MT सगळीकडे. सो मगाशी अजून एकाचा तू उल्लेख केलास बोलता बोलता. ओके. ते म्हणजे दीदींना, लता मंगेशकरांना साक्षात त्यांना अंजीर बर्फी आवडायची. ओके. आता हा अंजीर बर्फी हा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल एक चांगली स्टोरी आहे, आय एम शुअर. ओके, जी सारा लोकांना सांग ना. सो अंदाजे 93 साली वगैरे असेल, मला एक्झॅक्ट डेट आठवत नाही, पण
वडील पहिल्यापासूनच वडील काका हे खूप इनोव्हेटिव्ह होते. सो काहीतरी नाविन्य आणायचं, नवीन मिठाई, त्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यातनं ट्रायल्सवरती करत करत ही अंजिराची बर्फी, कारण ड्रायफ्रूटमध्ये त्यावेळेला काही नव्हतं, म्हणजे लिमिटेड 2-3 आयटम असतील. सो त्यातनं ही अंजिराची बर्फी तयार झाली. आणि वडील मला असं सांगतात की बराच काळ त्यांनी त्याच्यावरती रिसर्च आणि कॉम्बिनेशन्स आणि हे प्रयत्न केले की टू मेक इट अ सक्सेस. आणि फायनली आफ्टर एफर्ट ऑफ अराउंड 8-9 months ही अचीव्ड इट. आणि फक्तच दिदी नाही तर नाना पाटेकरांची ती फेवरेट आहे. डॉक्टर नाईक, नाईक हॉस्पिटलचे डॉक्टर नाईक आहेत, त्यांची ती फेवरेट आहे. सो असे अनेक नावाजलेली लोक आहेत ज्यांची अंजीर बर्फी फेवरेट आहे. कारण अंजीर बर्फी तुम्हाला बाकी ठिकाणी पण मिळेल, पण आपली जी आहे ना, टिळक रोडच्या अंडर येणाऱ्या काकाबाई स्वीट सेंटरमध्ये मिळणारी जी अंजीर बर्फी आहे, दॅट इज वे डिफरंट इन टेस्ट अँड क्वालिटी. म्हणजे अंजीर बर्फीचा काय म्हणतात त्याला उगम किंवा त्याचं इन्व्हेन्शन हे काका अलोई स्वीट सेंटरमध्ये तुझ्या वडिलांनी केलं असं म्हणता येईल. हो. नक्कीच हो, म्हणता येईल. नक्की. कमाल आहे, कमाल आहे. कारण आम्ही ती म्हणजे खूप लोकांची, तू म्हटलं असं खूप लोकांची फेवरेटच आहे. आणि हा आय थिंक तेव्हा खूप नवीन प्रकाराने आता खूप काजू बर्फी आहे. हा, म्हणजे आता व्हेरिएशन्स तुम्हाला खूप आहेत अनेक variations. गोष्टींमध्ये मिळतात, पण त्यावेळेला जसं टाईपकास्ट होतं, म्हणजे पाडव्याला चक्का श्रीखंड आम्रखंड एवढंच, रादर श्रीखंड होतं, मग आम्रखंडाचं इनोव्हेशन झालं. हळूहळू मिठाईमध्ये सुद्धा व्हेरिएशन्स यायला लागले. पूर्वी फक्त साखरी पेढा होता किंवा सातारी कंदी पेढा होता, मग त्यात इनोव्हेट होऊन केशरी पेढे आले. सो जसं जसं कस्टमरला नवीन नवीन काहीतरी हवंय असं दिसायला लागल्यावरती, सो इनोव्हेशन ही काळाची गरज असते आणि त्यातनं हा निर्माण झालेला प्रोडक्ट आहे. पण इट इज अ हिट प्रोडक्ट आणि आज खूप जण अप्रिशिएट करतात, खूप जणांची ती फेवरेट आहे. सो असा साधारण त्याचा इतिहास आहे. इंटरेस्टिंग. मला एक सांग, आता एस्पेशली गेले 5 ते 7 वर्षामध्ये ना खूप फरक पडलाय अख्ख्या तुमच्या बिझनेस स्पेसमध्ये. आपण जे म्हणतो की इंडियन ट्रेडिशनल स्वीट्स किंवा नमकीन्स या स्पेसमध्ये, आणि खूप काही लोकल प्लेयर्स आहेत, खूप काही नॅशनल प्लेयर्स आहेत. आता बाहेरची पण लोक ब्रँड्स खूप काही पुण्यामध्ये दिसतात. आपले पुण्यातले खूप अगेन तुमच्यासारख्याच पिढीच्यात बिझनेस असलेली मोठी नावं आहेत, ती सुद्धा आता त्यांची पुढची पिढी येते, तुमची पुढची पिढी येते. या सगळ्या याच्यामध्ये ही स्पेस आहे ना, ही खूप बिझी स्पेस झालेली आहे. इंडियन स्वीट्स और नमकीनची रिटेल स्पेस और वॉट एव्हर इट इज दिस बिझनेस इटसेल्फ. सो हे सगळं तू टॅकल करायला आता व्हॉट इज गोना बी युअर स्ट्रॅटेजी ॲज अ यंग एंटरप्रेन्योर हु इज रनिंग अ जनरेशनल बिझनेस काइंड ऑफ थिंग, की 6व्या पिढीचा तू रिप्रेझेंटेटिव्ह म्हटल्यानंतर एक 100 वर्षापेक्षा जास्ती जुना ब्रँड, इथून पुढे त्याची वाटचाल कशी असेल? सो प्रायमरीली आय वुड लाईक टू से की ह्याच्यामध्ये प्रॉडक्ट एथिक्स, वर्क एथिक्स तर आहेच आहेत. मी प्रॉडक्ट एथिक्सवरती मला बोलायला आवडेल. दॅट इज रॉ मटेरियल जे काय यूज करतो ना, त्याचा एथिकली जे पिढीजात जे सांगण्यात आलेलं आहे किंवा त्याचे थंब रूल्स सेट आहेत ते तसेच फॉलो करणे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आजकाल तुम्ही जर पाहिलं तर पाम ऑइलचा सर्रास वापर होतो सगळीकडे. तू यू नेम अ फूड प्रोडक्ट अँड इट विल हॅव पाम ऑइल इन वन ऑर द अदर वे. माझ्याकडे आज तरी वापरत नाही आहोत आणि मला त्याची गरजही वाटत नाही, कारण आपण जे देतोय ते लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळेजण आपला चवीने जर आपला फूड आयटम खात असतील तर थोडंसं आपण सुद्धा पाळलं पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणी प्रॉफिट आणि ह्याचा विचार करून चालत नाही असं मला वाटतं. आणि लोकांना जर तुम्ही त्या क्वालिटीचं जर सगळं दिलं ना तर लोक 2 पैसे द्यायला सुद्धा मागे पाहत नाहीत. त्यामुळे एकतर हे सेट आहे. मला एक किस्सा सांगायला आवडेल की 2006-07 मध्ये माझे सासरे डेअरी डेव्हलपमेंटला क्वालिटी हेड होते. तर एकदा ते ऑफिसमध्ये आले होते आणि बेसिकली मिल्क प्रोक्युअरमेंटवरती हातखंडा असलेले
ते ऑफिसर असल्यामुळे त्यांना म्हणलं मग तुम्ही गाईड करा. आणि त्याच्यानंतर मग 2006 साली पर्वतीच्या फॅक्टरीमध्ये एक छोटी केमिकल लॅब आम्ही केमिस्ट 1-2 हायर करून आम्ही ते चालू केलं. टेक्निकल साईडने सुद्धा आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे हे लक्षात आल्यावरती आम्ही ते तशा पद्धतीने वाढवत गेलो. आणि आज 2 फॅक्टरीजमध्ये 2 अद्ययावत लॅब्स आहेत. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं ॲडल्ट्रेशनच्या टेस्ट्स करण्यासाठीच्या बऱ्याचशा टेस्ट्स आम्ही अनाऊन्स करतो. काही मोठ्या लॅब्स आहेत ज्या NABL ॲक्रेडिटेड, त्यांच्याशी आमचं असोसिएशन आहे. ॲज पर लॉ आम्ही ते नॉर्म्स फॉलो करून आपण त्याचं वेळोवेळी जे काय चेकिंग किंवा रिपोर्टिंग लागतं ते आपण करून घेत असतो. बऱ्याचशा आयटम्समध्ये अजून एक मला मेन्शन करायला आवडेल ते म्हणजे आम्ही जे काय अवेलेबल आहेत ते तेवढे नॅचरल कलर्स आम्ही वापरतो. आज आपल्याकडे आय वुड से 98% ऑफ माय फूड कंटेन्स नॅचरल फूड कलर. हां, सो कुठेतरी हे एथिकल बाइंडिंग आहे असं वाटतं आणि म्हणून या पद्धतीने आम्ही करतोय. पण त्याच्याच बरोबरीने टेक्नॉलॉजी अडॅप्टेशन, जसं मी तुला म्हणलं की रॉ मटेरियलची साईड एक झाली, आता पॅकेजिंगमध्ये नवीन पॅकेजिंगमध्ये पण टेक्निकल ॲडव्हान्समेंट होती. सो ते अडॉप्ट करणं. तू जे म्हणलास ना की ही बिझी स्पेस आहे आणि तू कसं करतो, माझा थोडासा त्यात डिफरन्स आहे. मी आजपर्यंत पुण्याबाहेर गेलो नाही. पुण्याबाहेर म्हणजे डिस्ट्रिक्ट बाहेर मी गेलो नाही फ्रेश मिठाई घेऊन. तसं तर आपण बारामतीपर्यंत आहोत. बरोबर. मी जे काय स्टडी केलं आणि त्यातनं जे काय ऑब्झर्वेशन्स माझे आले ते असं आहे की माणूस तीनदा घेईल, 4दा घेईल. आता प्रीपॅक गुलाबजाम आहेत, ओके, किती वेळा घेशील तू? एखादा नोन ब्रँड एका ठिकाणचा तुझ्याकडे आलाय आणि तो त्यांची डेलिकसी सर्व करतोय, पण पॅकेजिंगमध्ये आहे आणि ज्याला काही काळ लोटलाय. 3दा घेशील, 4दा घेशील. 5व्यांदा माणूस म्हणून आपण काय विचार करतो, सी दिस इज अ ह्युमन इन्स्टिंक्ट. आपण विचार करतो अरे लहानपणापासून मी त्या व्यक्तीकडनं किंवा त्या ऑर्गनायझेशनमधनं मी खात आलोय, ठीक आहे ना, इतके वर्ष काय झालं चांगलंच असतं, मग मी ते घेतो ना इथे का. फ्रेश, एक्झॅक्टली. ओव्हर द काउंटर. सो पटकन मी ओव्हर द काउंटर म्हणणार नाही, पण फ्रेश एक हा थॉट प्रोसेस आहे आपला. बरोबर आहे. ओके, सो ह्या थॉट प्रोसेसमध्ये जात असताना एक्सपॅन्शनच्या दृष्टीने जर मला जायचं असेल तर मी जाऊ शकतो का, तो नक्कीच या टेक्नॉलॉजीचा अडॅप्ट करून मी जाऊ शकतो. पण माझा गोल खूप वेगळा आहे. आपलं बोलणं होतं बऱ्याचदा ग्लोबल सिनारिओवरती काम करायचं हे तर ठरलेलं आहे आणि त्याचे काही प्लॅन्स सुद्धा आमचे चालू आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही डेव्हलपमेंट्स करतोय आणि टेक्निकली स्ट्रॉंग होऊन मग आपण पावलं उचलायचे हे आम्ही ठरवलेलं आहे. तर त्या दृष्टीने आम्ही पुढे 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 जातो. एवढा जो हा अख्खा तुमचा जो पसार आहे, तू मग अशी म्हणतोस तसं की आता पुण्याबाहेर महाराष्ट्रात सगळीकडे जातोय, काही काही ठिकाणी आता नॅशनल फुटप्रिंटची पण ॲम्बिशन आहे आणि इंटरनॅशनल पण तुम्ही जाता, एक्सपोर्ट आहे. हे सगळं तुम्ही एकट्याने तर शक्य नाही हे सगळं सांभाळणं. सो तुमची टीम किती मोठी आहे, काय त्याच्याबद्दल काय सांगशील? मी, माझा भाऊ आणि आम्ही एकत्र वाढलो त्यामुळे आम्ही असं काही चुलत बिलत असं म्हणत नाही. मी आणि माझे इतर 4 भाऊ असे आम्ही 5 जण आहोत. अजून एक आहे 6वा, तो सॉफ्टवेअरमध्ये, त्याचा इथे काही कनेक्ट नाही आहे. सो आम्ही 5 जण काम करतो. मी सगळ्यात मोठा आहे. माझा धाकटा भाऊ आहे जो बाय प्रोफेशन ॲक्च्युली ही वॉज अ CG आर्टिस्ट, पण तोही पहिल्यापासून याच बिझनेसमध्ये असल्यामुळे तो पहिल्यापासून इथे अटॅच्ड आहे आणि तो माझ्याबरोबरीने काम करतो. सिद्धार्थ आहे जो US मध्ये होता, त्याने MS केलं तिकडे. तो डेलॉइटमध्ये होता. सो ही वॉज देअर इन डेलॉइट फॉर ऑलमोस्ट 7-8 इयर्स, आय डोंट नो एक्झॅक्टली, पण 7-8 वर्ष तो डेलॉइटमध्ये त्यांनी काम केलं आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि याच्यामध्ये त्याचं एक्सपर्टीज आहे. अभिजित आहे जो लंडनमध्ये MBA करून परत आला, तोही 3-4 वर्ष तिथे होता. आशुतोष आहे जो इंटरनॅशनल बिझनेसमध्ये बर्मिंगहॅममधनं MBA करून पुन्हा परत आला आहे. त्याचंही 3-4 वर्षाचं तिथे स्टे झालं आहे. सो ही मुलं एक्सपोजर घेऊन पुन्हा परत आले. आमची एक सांगड अशी आहे की ट्रेडिशनल व्हॅल्यूज आणि मॉडर्न व्हॅल्यूज ह्याचं एक जेल आमच्यामध्ये आहे. डिसिजन मेकिंग हायरार्कीमध्ये
प्रत्येकाचा रोल फिक्स्ड आहे, जो तो आपापलं काम करत असतो. पण तरी त्याच्यामध्ये ते दॅट फिलॉसॉफी ऑफ वन अमंग द इक्वल्स इज मेंटेन, हो. की असं नाहीये की यू माय वे और हायवे. नाही 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 कसं आहे, कोहिजिव्ह ॲटमॉस्फिअरमध्येच काम करणं कधीही चांगलं असतं. आणि सी वेन यू आर वर्किंग टुगेदर ना, आयडियाज एक्सचेंज व्हायलाच पाहिजेत. मतभेद मी म्हणणार नाही, गोल एकच आहे, पद्धत वेगवेगळे असू शकते आणि ते त्या पद्धतीने घडत असतं. त्यामुळे अल्टिमेटली ब्रेनस्टॉर्मिंग म्हण किंवा त्याच्यामध्ये तुमचे थोडेफार डिफरन्स ऑफ ओपिनियन्समधनं काहीतरी चांगलंच बाहेर येतं. आणि मलाही ते आवडतं. त्याचं कारण असं आहे की 4 वेगळे कंगोरे मलाही दिसतात ना. सो मी एका थॉट प्रोसेसनी जातोय, पण वेन आय गेट 4 डिफरंट इनपुट्स, देन आय फील की नाही, मग याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि मग त्यातनं अजून चांगल्या पद्धतीने काही आपल्याला जर गोष्टी करता आल्या तर मग तसं पुढे घेऊन जायचा आम्ही मानस तयार करतो आणि मी गो अहेड. पण कॉन्फ्लिक्ट किती होतात? कारण जसं तू म्हटलंस तसं की कॉन्फ्लिक्ट, मी असं कॉन्फ्लिक्ट म्हणणार नाही. पण जसं मी म्हणलं की पद्धती वेगवेगळ्या असू शकतात ना अडॅप्टेशनच्या. म्हणजे मला जर पॉईंट ए वरनं पॉईंट बी वर जायचं आहे, तर मी मे बी आय एम थिंकिंग की आय हॅव टू गो स्ट्रेट. एखादा म्हणेल नाही, आपण या मार्गाने जाऊन असं जाऊ, म्हणजे ह्या मधल्या गोष्टी अवॉइड होतील. सो हे जे इनपुट्स येतात ना, त्या पॉझिटिव्हली घेतल्या तर पॉझिटिव्हच आपण काढू शकतो. पण एखादी पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा तुम्ही जर निगेटिव्ह अँगलनीच प्रत्येक वेळेला बघत बसला तर मग इट इज गोइंग टू बी गोईंग डाऊन द ट्रेन्स, कारण तुम्ही निगेटिव्हिटीच विचार करताय. सो पॉझिटिव्हली घेऊन तुम्ही ॲडेड, आपल्याला काय माहिती आहे का, खूप सारे सिनियर लोक म्हणतात बघ की माणसाचं आयुष्यभर शिक्षण चालू असतं. त्या थॉटने हे घेतलं ना तर मग कॉन्फ्लिक्ट नाही होत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. डिफरन्स ऑफ ओपिनियन ठीक आहे, दॅट हॅपन्स. आणि आता तुमचे सिनियर्स म्हणजे तुझे वडील किंवा काका यांची इन्व्हॉल्वमेंट आता कशी असते आणि कशा तऱ्हेने तुम्ही, तू एस्पेशली हु इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट, ओके, हु इज द लीड ऑफ द पॅक, काय बरं म्हणतो की तुझ्या बरोबरचे जे आहेत ते आणि तुझ्या वरचे जे आहेत ते, त्यांना तू कसं अकोमोडेट करतो? सो व्हॉट इज युअर लिडरशिप स्टाईल? आय नो व्हॉट स्ट्रगल माय सिनियर्स हॅव फेस्ड. ओके, मी त्यांची अख्खी, अगेन इथे सगळ्यात मोठा असल्यामुळे आणि काही प्रसंग घडले त्याच्यामुळे मी असं म्हणेन की मला जग कळायला लागलं. आणि त्यांचा जो अपहिल टास्क मी पाहिला, त्यांचा जो स्ट्रगल होता, नाव होतं मान्य, पण शेवटी वडील आणि काका लोकांनी, तर कारण खूप यंग होते माझे वडील, माझ्या मते 24 वर्षाचे होते. एक काका 19 वर्षाचे होते आणि दुसरे काका आय गेस ही वॉज जस्ट 18. सो 20, खूप खूप यंग एजमध्ये त्यांनी हा खूप डेअरिंगचा निर्णय घेतला. आणि त्यातनं त्यांनी जो काही स्ट्रगल केला आणि त्याच्या ज्या स्टोरीज आहेत, काही गोष्टी त्यांच्या बरोबरीने मीही त्या फाईट आऊट करत गेलो, फेस करत गेलो. ह्या याच्यातनं त्यांच्याबद्दलचा एक माझा थॉट असा आहे की दे आर पायनियर्स, बिकॉज दे हॅव सीन अँड एक्सपिरियन्स्ड वे मोर दॅन वॉट यू हॅव. ओके, कारण एक बेस नाही म्हटला तरी त्यांनी तयार करून दिला. ओके, त्यांचा स्ट्रगल त्यांचा होता, आमचा स्ट्रगल आहे. स्ट्रगल नाही आहे अशातला नाही, स्ट्रगल प्रत्येक वेळेला प्रत्येक पडावाला असतो. सो ह्यातनं शिकत जायचं, पुढे होत जायचं. हां, इथे मी तुला हे सांगेन की कॉन्फ्लिक्ट येत नाही, पण येस, देर इज अ जनरेशन गॅप दॅट कम्स इन. कारण थॉट प्रोसेसमध्ये खूप फरक आहे. हल्ली तू जर पाहत असशील की बऱ्याचशा पॉडकास्ट म्हण किंवा ऑनलाईन कंटेंटमध्ये आपण पाहतो की वे ऑफ कंडक्टिंग बिझनेसवरती पण खूप सारी लोक खूप सारे ओपिनियन्स देतात. सो एक क्लासिक डिफरन्स जो मला दिसतो ना, दॅट इज दुकानदारी आणि कारखानदारी. ह्याच्यातला एक स्टार्क डिफरन्स जो आहे ना, हा थोडासा ओव्हरलॅप होतो एकामेकांवरती, पण त्याचा जो
प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये अनुभव घ्यायचा जो किंवा काही डिसिजन ओरिएंटेड, मी असं म्हणेन की सेटअप्स म्हणणार नाही, पण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर करायचा जो एक एक प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये मी तुला सांगेन की खूप खूप शार्प डिफरन्सेस दिसतात. परत कॉन्फ्लिक्ट नाही, पण ओपिनियन डिफरन्सेस प्रचंड Difference of आहेत. कारण opinion. दॅट इज अ ह्यूज व्हॅली की काळ लोटलाय. 40-45 वर्षाचा डिफरन्स आहे थॉट प्रोसेसमध्ये. सो दुकानदार आणि कारखानदारी याच्यामधला जो फरक आहे ना, हा खूप लोकांमध्ये प्रॉमिनंटली दिसून येतो आणि कुठेतरी त्याच्यामधला दुवा म्हण किंवा ब्रिज म्हण हा रोल मला प्ले करावा लागतो त्या याच्यामध्ये. पण मग तुला असं काही एक्झाम्पल देता येईल का, तू आता हायरार्की किंवा स्ट्रक्चरचं म्हटलास, ज्याच्यामध्ये मला आय थिंक थोडंफार वेगळ्या तऱ्हेने सांगायचं झालं तर डिफरन्स बिटवीन अ फॅमिली रन बिझनेस अँड टर्निंग फॅमिली रन बिझनेस इन टू अ प्रोफेशनल Correct. हा जो आहे तो, Correct. हा तू डील कसा करतोस, का हा प्रश्न का विचारतोय, कारण की या प्रश्नातनं मला फक्त काका हलवाई स्वीट सेंटर बद्दलचं उत्तर अपेक्षित आहेच आहे, पण याच्यातनं तुझ्या उत्तरातनं अनेक जे फॅमिली रन बिझनेसेस आहेत, जे पिढीजात बिझनेसेस आहेत, त्यांना सुद्धा ह्याच्यातनं काहीतरी अनेक नक्कीच शिकायला मिळेल हे मला माहिती आहे. कारण की यू हॅव बीन डुईंग दिस फॉर आय थिंक खूप वर्ष आता तू या बिझनेसमध्ये आहेस आणि खूप सक्सेसफुली तुम्ही करताय. 6वी पिढी 100+ वर्ष असलेला बिझनेस सस्टेन करणं इज नॉट अ जोक. सो नक्कीच जाणून घ्यायला आवडेल हाऊ यू मॅनेज दिस. लेवल हेडेडनेस असणं, तुमच्यात पेशन्स असणं, प्रत्येकाचं मत ऐकून घेणं, त्याचबरोबरीने जे चेंजेस आहेत किंवा टेक्नॉलॉजी अडॅप्टेशन आहे. आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे, म्हणून मी तुला मगाशी म्हटलं त्याचा इथे मला फायदा होतो की अनेक लोकांबरोबर अनेक विषयांवर बोलणं. कारण तुम्हाला कळत राहतं की ओके, ही गोष्ट माझ्या बिझनेसला पुढे जाऊन अशी अफेक्ट होऊ शकते. होईलच असं नाही, पण होऊ शकते. मग त्याच्यासाठी मी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत किंवा एक प्रिकॉशन म्हणून मी काय केलं पाहिजे, ॲडव्हान्समेंट म्हणून मी काय केलं पाहिजे, त्या दृष्टीने मग त्याची पूर्ण माहिती घेऊन दोन्ही बाजूला समजावून सांगणं की हे ह्या पद्धतीने आपण केलं पाहिजे किंवा हे का करणं गरजेचं आहे. लाईक ऑनलाईन ओके, एक थॉट प्रोसेस असा पण होता ओल्ड स्कूल की म्हणजे MNCs किंवा यांच्याबरोबर टाईप्स नाही करायचे. ज्याला पाहिजे तो माझ्या दुकानात येईल आणि घेईल. माझा कस्टमर आहे, मी कशाला कोणाकडे जाऊ. कालांतराने तुम्हाला कळायला लागलं की नाही, तुम्हाला त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे. सो मार्केट्स चेंज, डायनॅमिक्स चेंज, काही पॅराडाईम शिफ्ट्स असतात लाईक कोविड, की प्रचंड मोठा शिफ्ट आला तिथे कम्प्लीट. ओके. सी ह्युमन बाईंग पॅटर्न्स आहेत ना, हे काही काही अपसेट्सवरती पण राईड करतात आणि मग तिथे 100% तर तसं टिकून राहील का तर टिकणार नाही. हा अनुभव आम्हाला कधी आला की प्रीपॅक्ड मिठाई ज्या पद्धतीने कोविडमध्ये विकली गेली, तेवढी ती वेव तेवढ्याच जोरात निघून सुद्धा गेली की म्हणजे जसा कोविड डिक्लाईन व्हायला लागला ना, त्याच्यापेक्षाही फास्ट पेसनी ही सवय लोकांची डिक्लाईन होत गेली की प्रीपॅकमध्ये अहो द्या ना ताजं, हे सुरू झालं. ट्रेमधलं द्या, ताजं द्या. ओके. सो चेंज ऑफ ओपिनियन, चेंज ऑफ पॅटर्न्स, ह्याचं एंड टू एंड समजून घेऊन काम करणं आणि त्यानुसार तुमचं ॲडॅप्टेशन करणं हे खूप गरजेचं आहे. बघ, इंडियन्समध्ये ना एक आपण हा खूप एक पॉझिटिव्ह साईड आहे आपली भारतीय लोकांची की आपण आहे ना ॲडॅप्ट खूप फास्ट करतो. एनी चेंज यू ब्रिंग, भारतीय माणूस हा त्या गोष्टीला पटकन स्वतःमध्ये सामावून घेतो. लाईफस्टाईलमध्ये म्हणजे माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टींचं मी इतकं पटकन ॲडॅप्टेशन करून घेतो ना की विदिन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम ते इथलंच आहे आणि ते रुजलंय हे म्हणायला लोक चालू करतात. ओके. सो ह्याच्या
म्हणजे त्याच्यानुसार म्हणजे आता तू जे म्हणलास मग अगेन ह्याचा संदर्भ इथे पण येतो की बरेचसे बाहेरचे ब्रँड्स आज पुण्यामध्ये का टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली ना. मी केली, तू केली, यांनी केली, त्यांनी केली. प्रत्येकजण ती टेक्नॉलॉजी जे अडॉप्ट करत जातो ना त्याचं जे टर्न अराउंड टाईम आहे हा खूप फास्ट आहे इंडियामध्ये आणि तिथे आपल्याला काम करणं गरजेचं आहे. ऑफकोर्स सिनियर लोक तुम्हाला सपोर्टही करतात जर तुम्ही त्यांना तसं कन्व्हिन्स केलं तर. सो तुम्ही कन्व्हिन्सिंग पॉवर ठेवा, त्यांना दाखवा की नाही हे आम्ही करतोय, हे या पद्धतीने करतोय. हिकअप्स येणार, काही प्रोजेक्ट्स तुमचे अननोन गोष्टींमुळे अफेक्ट होतात, पण म्हणून आपण खचून जायचं नाही. त्याला तुम्ही प्लॅन बी तयार ठेवा किंवा कंटिन्जन्सी प्लॅन्स ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही तसं तसं पुढे जात गेलात ना तर खूप फरक पडतो. पण मग इथे दुसऱ्या साईडने जे आपण म्हणतो ना टाळी एका हाताने वाजत हा. नाही. सो मला नक्कीच असं वाटतं की ह्याच्यामध्ये तुमच्या सिनियर्सचा पण तेवढाच ओपननेस मला दिसतोय इथे. फॉर ओपननेस टू चेंज, ओपननेस टू ॲटलिस्ट हिअर यू आउट. हो. की ओके सचिन तुला काय म्हणायचं तू बोल तरी. अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं की तो कम्प्लीट म्हणजे दारा बंद असतात. हां, सो तसंही नाही चालणार. सो हे दोन्हीकडनं झालं पाहिजे. I think. अगदी 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 म्हणजे माझ्याकडे तर मी तुला सांगेन की अं, माझे सिनियर्स हे खूप ऑन्ट्रप्रेन्युअल माइंडसेटचे आहेत. अं, माझ्या वडिलांना किंवा माझ्या सिनियर्सना मी एक्सपॅन्शनिस्ट हा मी त्या शब्दाने त्यांना संबोधीन. कारण बघ ना 77 साली टिळक रोडचं दुकान, 82 साली त्यांनी कर्वे रोडचं दुकान चालू केलं रसशाळेसमोरचं, 84 साली या माणसांनी पहिली फ्रँचाईज दिली होती. 84 साली. बापरे. तू मला सांग पुण्यासारख्या ठिकाणी दिस वॉज अ व्हेरी फॉरेन थॉट खरंच. की असं काहीतरी आपण करू शकतो. ओके. सो त्या एंटरप्राइझिंग थॉट प्रोसेसमधनंच हे येतं आणि ते जर विरोध करत असतील ना तर इन्स्टेड ऑफ बिईंग रिबेलियस थोडंसं मी म्हटलं तसं की थोडा पेशन्स ठेवून त्यांचा ऐका. कारण त्यांनी तुमच्यापेक्षा खूप जास्त अनुभव घेतलेत. आपल्यापेक्षाही आहे ना खूप रॉ वातावरणात त्यांनी व्यवसाय केलेला आहे किंवा त्यांनी त्यांचं आयुष्य काढलेलं आहे. त्यांच्याकडे मीन्स नव्हते. आज आपल्याला जग मोकळे रे. खरंय. मोबाईलमध्ये तुम्हाला आज कुठली गोष्ट सांगते तुला अवेलेबल आहे. ओके. त्यांच्याकडे ते नसताना सुद्धा त्यांनी तो स्ट्रगल करून आज कुठल्या तरी एका लेवलपर्यंत त्यांनी येण्याचा प्रयत्न केला आणि काही जण पोहोचलेच होता. ओके. सो ॲटलिस्ट हिअर देम आउट. एक याच्यावरनं मला ती एक अॅनॉलॉजी द्यावीशी वाटते की रिले रेस आपण बघतो ना, हो. तो बॅटन बरोबर अतिशय योग्य व्यक्तीकडे जावा लागतो. तो आय थिंक काका हलवाई स्वीट सेंटरच्या बाबतीत तो परफेक्ट व्यक्तीकडे तो बॅटन जातोय किंवा गेलाय म्हणता येईल मला नक्कीच. पुढचा प्रश्न, तुझी सगळ्यात जवळची माणसं अशी कोण आहेत ज्यांच्यावरती तू पूर्णपणे डिपेंड आहेस इमोशनली जनरली? सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आई. मी जे काय आहे ना ते आज माझ्या आईमुळे. म्हणजे व्यक्ती म्हणून किंवा माझा स्वभाव म्हण किंवा माझं एकंदर ॲज अ पर्सनॅलिटी ॲज अ होल हे मी तुला सांगेन आईकडे बघून मी झालो आहे. हां, बिझनेस अक्युमेन आणि बिझनेसच्या बाबतीत मी वडिलांकडनं गोष्टी घेतल्या आहेत. सो प्रामुख्याने आई आणि वडील, बायको, मुलं आणि माझी भावंडं, काका काकू, माय क्लोजनेट फॅमिली. बेसिकली ह्या सगळ्यांवरती मी डिपेंड आहे आणि दे आर माय स्ट्रेंथ. माय फॅमिली इज माय स्ट्रेंथ. माझी बहीण आहे, माझे भाऊजी आहेत. सो यांच्याशी सुद्धा मी बऱ्याचदा माझं मन मोकळं करतो. काही गोष्टींमध्ये मला जर काही डिसिजन घेता येत नसेल किंवा काही मला इनपुट्स हवे असतील की मी काय करायला पाहिजे, अशा पद्धतीने केलं तर काय, हे काय पर्सनल गोष्टींमध्ये. सो आय ऑलवेज आय एम डिपेंडंट ऑन देम. पण सगळ्यात जवळचं तू मला म्हणशील तर आई. आईशिवाय नाही होऊ शकत. आय कॅनॉट इमॅजिन. अशी कुठली गोष्ट आहे जी वडिलांकडनं तू बिझनेसमध्ये जी एक अशी गोष्ट की जी तुला वारंवार उपयोगी पडते? प्रामाणिकपणा.
म्हणजे जे आहे ते प्रामाणिकपणे कबूल करणे, व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा ठेवणे, अ, कामामध्ये व्यवसाय वेगळा आणि काम वेगळं. व्यवसाय हा होल म्हणजे तो ते अख्खं सर्कल झालं आणि काम म्हणजे त्यातले काही जे टास्क आपण ज्याला म्हणतो, सो जे तुम्ही करता त्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणा आणला पाहिजे. सो ह्या गोष्टी मी प्रामुख्याने त्यांच्याकडे आणि प्रॅक्टिकली तुम्ही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे आपण सगळेजण अनुभवतो की विठ्ठल कामत सर कायम त्यांच्या लेक्चर्समध्ये किंवा त्यांच्या टॉक शोजमध्ये ते सांगतात. शंतनुराव किर्लोस्करांचं वाक्य आहे की जो व्यवसाय चालत नाही किंवा जो व्यवसाय तुम्हाला नुकसानीत नेतो तो ताबडतोब बंद करा. सो हे प्रिन्सिपल माझ्या वडिलांचं सुद्धा आहे की आधी प्रॉफिट कमवा आणि मग त्यातनं तुम्ही दान धर्म काय तुम्हाला करायचे ते करा ना. ओके, पण व्यवसाय हा दानधर्मासाठी आहे का? तर नाही. व्यवसाय हा नफा कमवण्यासाठी आहे. तो नफा तेवढा हावरटपणा करू नका भले, पण इच्छित नफा तुम्ही कमवला पाहिजे आणि त्यातनं मग तुम्हाला जे यथेच्छ तुम्हाला जे करायचं आहे तुमच्या योग्यतेप्रमाणे जे करायचं ते तुम्ही करा. तिथे सुद्धा प्रामाणिक राहा. सांगायचं काहीतरी द्यायचं काहीतरी तसं नाही. जे आहे ते बाबा फुल न फुलाची पाकळी मला जमते मी देतो. सो प्रामाणिकपणा हा एक खूप मोठा ॲसेट आहे जो माझ्या वडिलांकडनं मी मिळवलेला आहे. हे खूप घेण्यासारखं आहे. म्हणजे ही जी ट्रान्सपरन्सी आहे तर तू ज्या ट्रान्सपरंटली सांगितलंच नाही की बिझनेसच्या जागी आणि बाकीच्या गोष्टी त्याच्या जागी दोन्हीला अतिशय दोन्हीकडे प्रामाणिकपणे बघा आणि दोन्ही गोष्टी अतिशय प्रामाणिकपणे करा. एकामुळे दुसऱ्याची डिपेंडन्सी तिसऱ्यावर नका ठेवा. व्हेरी नाईस, व्हेरी खूप खूप इन्साइटफुल होता हा प्रकार माझ्यासाठी सुद्धा. याच्यातनं आता खूप मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मध्ये तुमचं एक कॅम्पेन बघितलं होतं आणि जे बऱ्यापैकी दिसतं आम्हाला, ज्याच्यामध्ये एक लाईन तू दिली होतीस, गोडवा खरेपणाचा. काय बोलशील? सो त्यातच सगळं आलं असं मला वाटतं. पण एक्सप्लेन करायचं झालं तर आय वुड से जे काय मी आत्ता बोललो दॅट डिफाईन्स खरेपणा. कुठेतरी तुम्ही खरं राहा रे. जग रहाटी चालत असते. तुम्ही आहात नाही आहात काय कोणाला काही फरक पडतो नाही पडतो, पण तुम्ही म्हणून इथे काय करायला आहात ह्याच्यामध्ये सच्चाई पाहिजे. बरोबर आहे. तोच खरेपणा मग तुम्ही सगळीकडे उतरवा ना. मग व्यवसाय करताना पण हे का नाही करायचं? सो तो खरेपणा ठेवला पाहिजे, तो प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे. आणि गोडवा म्हणलास तर शेवटी आम्ही गोड लोक आहोत. सो गोडाचा व्यवसाय करणारी गोड लोक, नात्यांमधला गोडवा आहे, माणसांमधला गोडवा आहे. आणि माझ्या मते आपल्या दोघांचंच हे ठरलं होतं की दिस इज समथिंग दॅट वी शुड वर्क ऑन. आणि जे आहोत तेच आपण तिथे कॅम्पेनला का वापरायचं नाही की खरेपणा आहे आमच्यामध्ये आणि तुमच्यातला गोडवा तुम्ही वृद्धिंगत करा, वाढवा. ह्याच्यासाठी म्हणून तो गोडवा खरेपणाचा आहे. त्यामध्ये मार्केटिंग साईडला जर आपण पाहायला गेलो तर मी हाही म्हणेन की एखादी फॅमिली आहे तर त्यांच्यातला तो जो खरेपणा आहे एकामेकांमधला, त्याचा जो गोडवा आहे तो सेलिब्रेट करा आमच्यासोबत. सो असं त्याच्या मागचे वेगवेगळे थॉट प्रोसेसेस त्यातनं आम्ही द्यायचा प्रयत्न केला होता त्या कॅम्पेन. कारण की मला चांगलं आठवतंय जेव्हा आपलं हे बोलणं झालं तेव्हा इट्स अ व्हेरी बिग प्रॉमिस फ्रॉम अ ब्रँड पॉइंट ऑफ व्ह्यू की खरेपणा हा शब्द वापरायला अनेक ब्रँड धजावत नाहीत. कारण की जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा तुम्हाला खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात असं लोक म्हणतात. सो हा विचार नाही का कधी डोक्यात आला? कसं आहे, कॉम्प्रोमाइज करावं लागतं हे तर सत्य आहे, यात काहीच खोटं काहीच नाही आहे. पण त्याची झळ कस्टमरला लागू देऊ नका. ते तुम्ही कसं कव्हर करून पुढे जायचं ती सच्चाई जी आहे ना ती तुमच्यामध्ये ठेवा आणि देन यू विल ग्रो. वेळ लागेल, कदाचित तुम्हाला इतरांपेक्षा खूप जड जाईल, पण लॉंगेविटीचा जेव्हा गेम असतो ना तेव्हा मग तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मसात करावंच लागतं आणि त्याच्यामधनंच
शेवटी व्यवसाय हा घडत असतो. बरं का? व्यावहारिक गोष्टी, व्यवहाराच्या गोष्टी तिथे तिथे ज्या ज्या करायला लागतात ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही, ते ठीक आहे. पण जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही एथिकल राहा, तेवढे तुम्ही खरे राहा. आता एखाद्या वेळेला हे बघा, माझं प्रामाणिक मत सांगू का तुला रे? कुणीही आहे ना, नॉर्मली आपल्या जगात जनरल पब्लिकमध्ये कुठलीही गोष्ट इंटेन्शनली चुकीची करत नाही. बरोबर. ती चूक असते. ओके, की वाईटच करायचं असं कोणी करत नाही. एखाद्याकडनं काहीतरी होऊ शकतं. ओके, पण ते ॲक्सेप्ट करायचा खरेपणा पण तुमच्यामध्ये हवा, की हो बाबा ठीक आहे. तो काही गोष्टी तुम्ही परत तिथेच येतो मी, की एथिकल तुम्ही त्या एथिक्सला पाळून तुम्ही पुढे जा. तुम्ही ते त्या पद्धतीने पुढे घेऊन जा. जसं मी तुला मागेही म्हटलं होतं, की पाम ऑइल नाही वापरत आम्ही, नाही वापरत तर नाही वापरत. कुठेतरी काहीतरी सांगायचं आणि वेगळंच काहीतरी वापरायचं, नाही जमत. काजूकतली मी कायम सांगतो, कस्टमर्सना छाती ठोकपणे सांगतो, माझ्या काजूकतलीमध्ये फक्त काजू, साखर आणि वेलची या 3च गोष्टी असतात. काय मी प्राईसवर कॉम्प्रोमाइज करत नाही. खरेपण आहे माझं. जे आहे ते प्रामाणिकपणे विकायचा प्रयत्न करतोय. ज्याला पटतं त्यांनी, ज्याला आवडतं त्यांनी, आणि ज्यांचा आमच्यावर विश्वास आहे त्यांनी आजपर्यंत आम्हाला सपोर्टच केला आहे. सो त्यातनं ते घडत गेलं. सो तो कुठेतरी थॉट म्हण किंवा ती जी पद्धत आहे त्याला ॲक्नॉलेज करायला म्हणून हा गोडवा खरेपणाचा आहे. सो सर्वांगीण कव्हर करायचा प्रयत्न केला त्यातनं. नाईस. तू आता रिसेंटली आय थिंक सेक्रेटरी एक कुठलं तरी एक पद हो, तुला मी आता मिळालंय. त्याच्याबद्दल काय सांगशील? आणि इंडस्ट्री स्पोक्सपर्सन अशा तू आता रोलमध्ये त्या डेझिग्नेशनमुळे आलेला आहेस, किंवा त्या रोलमुळे तुला ती जबाबदारी आलेली आहे. तर ॲज अ इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुला काय भाष्य करायचं आहे या सगळ्या बिझनेसवर तुमच्या? पुणे मिठाई फरसाण अँड डेअरी असोसिएशन म्हणून पुण्यामध्ये असोसिएशन 92-94 सालापासून आहे. सो त्याचे फाउंडर मेंबर राजाभाऊ चितळे, स्वर्गीय राजाभाऊ चितळे, त्यानंतर माझे वडील स्वर्गीय बाबूलाल काका डाटा, बाबूलालजी अग्रवाल वगैरे अशी बरीच मंडळी होती. सिनियर्स जे स्टॉलवर्ड्स आपण म्हणतो या इंडस्ट्रीतले, ते सगळ्यांनी हे असोसिएशन त्यावेळेला चालू केलं. त्यांना त्यावेळेला ती काळाची गरज वाटली, कारण नवीन जे कायदे येत होते त्यात कसं माहिती आहे का रे, मिठाई इंडस्ट्री इज टेकन फॉर ग्रांटेड असं एक त्यावेळेचा सिनारिओ होता, की फूड इंडस्ट्रीमध्ये हा नियम लावून टाका. सो त्याचा जो स्पिलओव्हर मिठाई इंडस्ट्रीवर यायचा ना, त्याचे जे ॲडव्हर्सेस असायचे हे मग फाईट आउट करणं खूप डिफिकल्ट जायचं. म्हणून या लोकांनी एक कॉन्शियस डिसिजन घेतला, की वी आर कॉम्पिटिटर्स, वी आर नॉट रायव्हल्स. ओके, पण कॉम्पिटिटर्स असताना आपल्याला काही कॉमन गोष्टींना फेस करायचं आहे. एक आहे गव्हर्नमेंट किंवा कायदा. मग तिथे आपण एकत्र येऊन का नाही काम करायचं? म्हणून यांनी ते असोसिएशन फॉर्म केलं. आता त्यावेळेला कसं होतं, नॅशनल रिप्रेझेंटेशन कोणाचंच नव्हतं, फक्त पुण्याची असोसिएशन होती. आणि ही लोक जाऊन तिथे भांडायचे. सो हळूहळू अवेअरनेस यायला लागला इंडस्ट्रीमध्ये, की नाही बाबा, पुण्याची लोक जर एवढं करतायत तर काहीतरी आपण केलं पाहिजे. सो कालांतराने आत्ता रिसेंटली हल्दीराम्सनी इनिशिएटिव्ह घेऊन एक इंडिया लेवलवरती फेडरेशन स्थापन केलं, ज्याला FSNM म्हणतात, म्हणजे फेडरेशन ऑफ स्वीट्स नमकीन्स मिठाई. सो बेसिकली त्या फेडरेशनमध्ये लोकल लेवलचे जे असोसिएशन्स आहेत हे सगळे मेंबर आहेत. आणि आता ते फेडरेशन फाईट करतं. सो पुण्याच्या असोसिएशनमध्ये बऱ्याच काळापासून मी स्वतः सुद्धा ॲक्टिव्ह होतो. पोस्ट कोविड थोडंसं सिनियर्स म्हणायला लागले, आता आम्हाला बस, आम्ही किती काम करायचं, तुम्ही यंग सगळे आहात, तुम्ही चालू करा. सो आम्ही नवीन बॉडी त्यामध्ये आणली आणि संजय शेठ चितळे आज त्याचे अध्यक्ष आहेत.
मी उपाध्यक्ष आहे. माझ्याबरोबरीने केदार शेठ चितळे उपाध्यक्ष आहेत, प्रशांत शेठ डाटा आहेत, लक्ष्मीनारायणवाले, बरीच मंडळी त्याच्यामध्ये नावाजलेली सगळे आहे. कारण पुढे जाऊन काय माहिती आहे का, ह्या इंडस्ट्रीला व्याप्ती खूप मोठी आहे, ह्याचा पसारा खूप मोठा आहे, पण इट इज फ्रॅगमेंटेड. आणि गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने सगळ्या बिझनेसेसना चेंज करत आहे ना, तुम्हाला अनऑर्गनाइज्डमधनं ऑर्गनाइज्डमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. बरोबर आहे. सो फ्रॅगमेंटेड इंडस्ट्रीला एकत्र आणणं, म्हणजे एक वायबल स्टेज तयार करून की जे त्या इंडस्ट्रीचा व्हॉइस बनू शकेल, असं कुठेतरी तो प्लॅटफॉर्म तयार करून मग त्यातनं पुढे जाणं. कारण हे बघ, रायव्हलरी अशी कुठेच नसते, कारण प्रत्येकाचा कस्टमर प्रत्येकाकडे आहे. सो ह्या पद्धतीने काम करण्यासाठी म्हणून त्या असोसिएशनला आम्ही रिवॅम्प केलं. मला एक प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, तू मगाचपासून जे बोलतोस, आणि आय थिंक वी नो इच अदर फॉर क्वाईट लॉंग टाईम नाव. मी नक्कीच लोकांना सांगू शकतो की तुझ्यासारखं ते स्पिरिट आहे का, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट, ओके, हे खूप छान आहे तुझ्यामध्ये. मला आज तागात एकदाही कधीही तू कुठल्याही तुझ्या कॉम्पिटिटिव्ह और कॉम्पिटिशनबद्दल कुठलेही इवन निगेटिव्ह काय बरं म्हणतात उल्लेख किंवा त्या साईडला पण तू कधी जात नाहीस. हे खूप घेण्यासारखं आहे तुझ्यातनं. आणि हे खूप ऐकूनच खूप चांगलं वाटतं की तुम्ही आपापले बिझनेसेस, आपापल्या ॲम्बिशन्स आणि स्वतःच्या कॉम्पिटिशनचं जे ॲम्बिशन्स आहे त्याला रिस्पेक्ट देऊन एकत्र येऊन एक रिप्रेझेंटेशन करताय, ती एकी दाखवताय फॉर द लार्जर गुड ऑफ द इंडस्ट्री, विच इज फॅन्टॅस्टिक. आता हे सगळं झालं तुझ्या धंद्याबद्दल. आता आपण संपवताना एक सचिन गाढवे बद्दल एक आपण क्विक फायर राऊंड आपण करूया. जरा छान छान प्रश्न विचारतो, बघ, पटापट उत्तर द्या. पण प्रयत्न करतो. नक्कीच. द लास्ट थिंग यू सर्च ऑन गुगल. बापरे. अगेन इट इज रिलेटेड टू बिझनेस. काही स्ट्रॅटर्जीज वरती मी आता स्टडी करतोय, सो त्याच्या रिलेटेड मी काही गोष्टी गुगल केल्या होत्या. सरप्राइजेस द्यायला आवडतं का सरप्राइजेस घ्यायला आवडतं? द्यायला आवडतं. रात्रीची जागरण का अर्ली मॉर्निंग? अर्ली मॉर्निंग. तुझ्यातली अशी कुठली क्वालिटी जी तुला नक्कीच सांगायला आवडेल? अशी कुठली गोष्ट आहे जी यू आर व्हेरी प्राऊड ऑफ? आय एम अ ह्युमन फर्स्ट. फेवरेट मूवी? अनेक आहेत. मला नावं घ्यायला आवडतील काही. गॉडफादर तर बॉस एव्हरग्रीन, अगदीच. त्यात तर काही दुमत नाही, ट्रिलॉजीच. त्याच्याच बरोबरीने तो जो इटालियन मूवी आहे लाईफ इज ब्युटिफुल, दॅट इज समथिंग दॅट एव्हरी पर्सन शुड वॉच. द पियानिस्ट, शिंडलर्स लिस्ट. इंडियन भरपूर मूवीज आहेत, म्हणजे किती बघायचे किती सोडायचे. कट्यार इज समथिंग. मैं सुबोधला हॅट्स ऑफ की तो जो ग्रँड्युअर त्या नाटकाला यायला पाहिजे होता ना, जो स्टेज लिमिटेड असल्यामुळे तिथपर्यंत त्याची उंची जात नव्हती, ती त्यांनी त्या मूवीमध्ये आणली. सो काही गोष्टी टेक्निकल गोष्टींसाठी बघायला आवडतात, काही जस्ट स्टोरी, काही त्यातनं बोध आपण घेतो. आणि काका लोई वॉज अ की प्लेअर इन कट्यारच्या प्रमोशन मध्ये. हु वॉज युअर चाइल्डहुड हिरो? माय डॅड. ओके. अँड माय मॉम अँड माय ग्रँडमा. ग्रँडमदर? हो, माझी आजी. नक्कीच. इनविजिबल व्हायला आवडेल का माइंड रीडर व्हायला आवडेल? इनविजिबल. काय असतं, प्रत्येकाला एक गरज असते स्वतःच्या स्पेसची. सो इट विल बी बेटर इफ आय जस्ट व्हॅनिश आणि टेक माय ओन टाइम समवेअर आणि बी अलोफ फ्रॉम एव्हरीथिंग. माउंटन क्लाइम्बिंग का स्काय डायव्हिंग? माउंटन क्लाइम्बिंग. तुम्ही मध्ये एक्सपेरिमेंट्स करायच्यात, तू आपलं त्याच्यावरती खूप काही झालेलं आहे. तर व्हॉट इज द मोस्ट वियर्डेस्ट फूड कॉम्बो यू हॅव कम अक्रॉस? अरे, एकदम वियर्ड. त्या इंस्टाग्रामवरती आणि रील्सवरती ते गुजरातमध्ये लोक जे काय एक्सपेरिमेंट करतायत ना, दॅट इज हॉरिबल. म्हणजे मी गुलाबजाम वडा बघितला परवा.
बापरे. म्हणजे डोसा त्याच्यामध्ये कुठली तरी मिठाई, म्हणजे का करता तुम्ही, मला खरंच प्रश्न आहे. ठीक आहे, एक्सपेरिमेंट करा, पण अरे त्याला काहीतरी थोडं सेन्स ठेवा यार. संडे कसा स्पेंड करतोस? Working. आयडियल संडे. वर्किंग. तुझा संडे कुठला असतो मग? माझा संडे असा संडे नसतोच. हां, कधीतरी कंटाळा आला तर मी ऑफ घेतो आणि मग तेव्हा मी मुलांबरोबर शक्यतो स्पेंड करतो. अशी कुठली हॅबिट आहे की जी तुझ्या जवळच्या लोकांना बिलकुल नाही आवडत तुझ्यातली? चिडचिड होते. बघू तू तू सांग. किती खरेपणाने तू सांगतोय. सांग. मला असे असून कुठलीच नाहीये. कुठेतरी ज्याला पॉझिटिव्ह म्हणतात त्यात लोकांचं असं म्हणणं आहे की ॲट सर्टन जंक्चर्स हा माझ्यातलं खूप निगेटिव्ह आहे की मी सगळ्यांचं सगळं ऐकून घेतो. असं लोकांचं म्हणणं आहे की तुझं काहीतरी असर्ट करायला शिक. मला नाही आवडत. मला सगळ्यांचं ऐकून मग एक त्यातनं काय करायला निघतंय आवडतं. डिनरमध्ये भेंडीची भाजी म्हटल्यानंतर काय एक्सप्रेशन होतात? अशी कुठली म्हणजे भेंडीच्या ऐवजी? मला असं हे नाही आहे की हे खायला आवडत नाही किंवा ते, एनिथिंग दॅट कम्स इन फ्रंट ऑफ मी खातो. हां, पण अगदीच शेपू किंवा कारला रात्री जर दिलं तर थोडा त्रास असतो. तो कोणालाही असेल खरं. तुझं सेलिब्रिटी, फर्स्ट सेलिब्रिटी क्रश कोण होतं? सेलिब्रिटी क्रश कॉलेजमध्ये, शाळेमध्ये? असं आय डोंट नो. त्यावेळेला एकतर DDLJ मुळे काजोल ऑफकोर्स आणि रवीना टंडन. कुठल्या पुस्तकाचा तुझ्यावर खूप चांगला, खूप पॉझिटिव्ह आणि लॉंग टर्म इम्पॅक्ट झालाय? अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे काही द अल्केमिस्ट इज ऑलवेज देअर. गॉडफादर नॉवेल मी वाचलं. मी खूप वाचतो अरे. मला असं म्हणजे हे नाही, माझं वाचन लॉंग टर्म इम्पॅक्ट म्हणशील तर मी प्रत्येकातनं काही ना काहीतरी घेतच असतो. सो असं ऑफ हँड मला आठवत नाही. मी स्पिरिच्युअलवरती पण मी खूप वाचन करतो. सो आमचे जे गुरु आहेत हिज होलिनेस कुमार स्वामीजी, त्यांच्या पुस्तकांमधनं मला अनेकशा गोष्टी, ही हिमसेल्फ वॉज अ बाल ब्रह्मचारी बट ही वॉज अ प्रोफेसर. Okay. आणि त्यातनं त्यांनी नंतर कम्प्लीट योगिक पाथमध्ये ते जेव्हा एंटर झाले त्यातनं त्यांना जे हे झालं. सो योगा अँड सायन्स अशा बऱ्याच गोष्टींमध्ये हे आहे की लाईफ आपण जे रोजचा व्यवहार जगतो ना, दॅट इज नॉट लाईफ. त्यालाही अनेक पुढच्या गोष्टी आहेत, लेवल्स आहेत. सो अशा खूप पुस्तकांमधनं खूपशा गोष्टी मला मिळाल्या आहेत. मी असं पिनपॉईंट नाही करू शकत. कुठलं पुस्तक आणि पिक्चर दोन्ही रेकमेंड करशील? लोकांनी लाईफ इज ब्युटिफुल नक्की बघावा. शिंडलर्स लिस्ट बघावा. आणि पुस्तक? पुस्तक खूप येत रे. म्हणजे तुम्ही अर्थशास्त्रापासनं ते मी म्हणेन गॉडफादरपर्यंत जे तुम्हाला हाताला लागेल आणि जे तुम्हाला आवडेल ना ते तुम्ही वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट चाणक्यसुद्धा वाचू शकता. अगदी म्हणजे तुम्ही फिक्शन नॉवेल्ससुद्धा वाचू शकता. कारण शेवटी काय माहिती आहे का, त्या स्टोरीजमधनं सुद्धा आहे ना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. विच इज द मोस्ट युज्ड इमोजी? सगळ्यात जास्त कुठली इमोजी वापरतोस? चांगला होता. स्वतःला काय ॲडवाईस देशील ॲट दिस जंक्चर नाव? मिळवण्यासारखं खूप आहे. किती पेसनी, काय, कुठे, कधी याचा विचार केला पाहिजे. त्याचा प्लॅन करून पुढे गेलं पाहिजे. कुठे स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे ह्याचाही प्रामुख्याने विचार कर, असं मी स्वतःला नक्की सांगेन. वंडरफुल. थँक्यू सचिन फॉर अमेझिंग कॉन्व्हर्सेशन. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीला, काका आलोय स्वीट सेंटरच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सचिन एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत तेजधार बाय तेजस्वी धारणे. त्यांच्याकडनं एक पुणेरी शॉर्ट स्टोरीज विथ हर्षच्या पहिल्या सीझनचे स्टाईल पार्टनर आहेत, ज्यांनी मला अतिशय चांगल्या तऱ्हेने स्टाईल केलेलं आहे. कॉटन विलेज
पुणे.